जनता महाविद्यालयातील सेमिस्टर 3चे विद्यार्थी ज्यांचं भूगोल आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो आहे. आपणाला यावर्षी भूरूपशास्त्र या विषयामध्ये अ, भूविवर्तनाचा सिद्धांत अर्थात प्लेट टेक्टॉनिक हा सिद्धांत जो आहे हा आपल्याला अभ्यासायला आहे. हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. आपण याच्या अगोदर अल्फ्रेड वेगनर यांचा महाखंडाच्या विस्थापनाचा सिद्धांत आपण बघितला होता, परंतु अल्फ्रेड वेगनरवर खूप टीका झाल्या होत्या हे आपण पाहिलं आहे. आणि त्या यासाठी कारण अल्फ्रेड वेगनर जो होता हा महाखंडांच्या विस्थापनाची नेमकी कारणं काय आहेत, कोणती ताकद आहे की जे विस्थापन करवत आहे ते सांगू शकला नव्हता. आणि त्यामुळे 1912 सालापासून तर 1960 सालापर्यंत एक मोठी गॅप आहे. या काळामध्ये वेगनरच्या सिद्धांतावर मोठी टीका झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु 1960च्या नंतर हा सिद्धांत जो आहे ज्यांची आज आपण चर्चा करतो आहे प्लेट टेक्टॉनिक हा समोर आला आहे. आणि या सिद्धांतांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती दिलेली आहेत. त्यामुळं हा सिद्धांत माइलस्टोन असं आपल्याला म्हणता येईल. हा सिद्धांत तुम्हाला सांगतोय संपूर्ण जगातील आजची खंड कुठे आहेत ते तिथेच का बरं आहेत, त्या खंडांचा आकार तिथेच का बरं आहे, ही पर्वत जी आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण जगात त्यांचं स्थान तिथेच का बरं आहे, ती कोणत्या दरानं वाढत आहे, त्यांची उंची वाढत आहे, समुद्र कसा फाटतो आहे, कोणत्या समुद्राचा विस्तार होतो आहे, कोणता समुद्र लहान होतो आहे, या सगळ्यांची उत्तरं जी आहेत हे तुम्हाला या प्रकरणात किंवा आजच्या या तासाला आपण या ठिकाणी बघूया. आणि त्यामुळं आजचा हा तास जो आहे किंवा हा पिरियड आपल्याला म्हणता येईल ऑनलाईन हा खूप महत्त्वाचा आहे. तुमचं या पिरियडमध्ये मी स्वागत करतो आहे. प्लेट टेक्टॉनिक बघायच्या अगोदर प्लेट नेमकी काय आहे तिची आपण चर्चा करूया. तर आपणा सर्वांना माहिती आहे की प्लेट जी आहे ही पृथ्वीचा वरचा भाग जो आहे साधारणतः 6371 किलोमीटरच्या आसपासचा पृथ्वीचा संपूर्ण रेडियस असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. यापैकी सुरुवातीचा पृथ्वीच्या क्रस्टचा पृष्ठभागापासून तर 200 किलोमीटरच्या पर्यंतचा जो काही पट्टा जो आहे ज्याला आपण लिथोस्फिअर असं आपण म्हणतो आहे, आपण त्याबद्दलची चर्चा जी आहे ही चर्चा आजच्या तासाला आपण या ठिकाणी करतो आहे. साधारणतः 15 किलोमीटरपासून तर आपल्याला म्हणता येईल की 200 किलोमीटरच्या आसपासचा हा जो पट्टा जो आहे या पट्ट्याच्या भागाला आपण प्लेट असं आपण या ठिकाणी नाव दिलं आहे. आणि या प्लेटचं टेक्टॉनिझम अर्थात त्याचं विवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्या विवर्तनाची चर्चा आजच्या तासाला आपल्याला करायची आहे. हा जो पट्टा जो आहे पृथ्वीचा आपण पाहतोय की अतिशय वरचा भाग आहे, हलका भाग आहे. हा याची घनता जी आहे फक्त 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इतकी असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण पृथ्वीचा विचार आपण जेव्हा करतोय तेव्हा पाहतो आपण की 5.53 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ही पृथ्वीची त्रिज्या आहे. पण त्यापैकी वरचा हा जो भाग जो आहे ज्याला आपण क्रस्ट म्हणूया किंवा ज्याला आपण सियाल असं आपण म्हणतोय, हा सियाल जो आहे खालच्या सीमाच्या भागावर तरंगतो असं आपण म्हणतो आहे, त्या सीमाची घनता मात्र जास्त आहे की जो सेमी लिक्विड आहे किंवा लिक्विड आहे. वरचा भाग जो आहे हा मात्र अत्यंत हलका आहे आणि तो जो आहे हा मात्र क्रस्ट जो आहे हा ज्याला आपण पाहतो की सिलिकाचा आहे आणि ॲल्युमिनियमचा आहे आणि म्हणून त्याची घनता कमी आहे. या सगळ्या भागांची आपण चर्चा करतो आहे. ही प्लेट आहे आणि ही प्लेट जी आहे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये फाटलेली आपल्याला पाहायला मिळते, ब्रोकन झाली आहे ती. आणि ती मात्र एकामेकावर चढत आहे, एकामेकाला धक्के मारत आहे. त्यामुळं त्या धक्क्यांतून पर्वतांची निर्मिती होत आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ही सगळी प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेला आपण नाव दिलं आहे टेक्टॉनिझम. तिला आपण विवर्तनिकी असं नाव जे आहे नाव दिलं आहे. आणि ती सगळी चर्चा जी आहे ही चर्चा आजच्या तासाला आपल्याला करायची आहे. तर मित्रांनो आपण हे बघूया. संपूर्ण पृथ्वी जी आहे ही सारख्या अशा वैशिष्ट्यांची नाही आहे. आपण पाहतो की तिचा वरचा भाग जो आहे हा वेगळ्या अशा वैशिष्ट्यांचा आहे, खालची भागं जी आहेत वेगळ्या अशा वैशिष्ट्यांची आहेत. तिच्या आधारावर त्याला आपण क्रस्ट नाव दिलं आहे, ज्याला आपण लिथोस्फिअर आपण असं म्हणतो आहे. त्याला मॅन्टल असं नाव दिलं आहे, इंटरमिडिएट झोन जो आहे. त्यानंतर कोर जो आहे हा कोरचा पण हिस्सा आपल्याला पाहायला मिळतो आहे. कोरचे पण आपण 2 भाग केलेले आहेत, एक आउटर कोर आहे, दुसरा एक इनर कोर आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर ही पृथ्वीची वेगवेगळी वैशिष्ट्ये जी आहेत त्या वैशिष्ट्यांतील अगदी सुरुवातीचा जमिनीपासून तर 200 किलोमीटरचा हा जो भाग जो आहे त्या भागाची चर्चा आपण आत्ता करतो आहे. हा भाग जो आहे हा सॉलिड आहे, अत्यंत हलका जरी असला तरी हा सॉलिड आहे. आणि खालच्या या मेंटलच्या भागावर हा तरंगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि तरंगताना आपण पाहतोय की तो संपूर्ण सॉलिडली मात्र कव्हर झाला नाही आहे, तर वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये तो विभक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्या आधारावर वेगवेगळे तुकडे जे आहेत ते वेगवेगळे तुकडे वेगवेगळ्या प्लेटच्या नावानं त्याला आपण ओळखतो आहे. त्या तुकड्यांचं नाव काय आहे किंवा कोणकोणते तुकडे आहेत त्यांची चर्चा आपण करूया. त्यांना आपण प्लेट जर आपण असं जर म्हटलं तर आपण पाहतोय की आफ्रिकन प्लेट आपल्याला पाहायला मिळेल.
हा माझा कर्सर ज्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे हा आफ्रिकन प्लेटचा हिस्सा आहे. त्यानंतर हे आपल्याला अंटार्क्टिक प्लेट आपल्याला पाहायला मिळतं आहे, जो मोस्टली अंटार्क्टिका नावाचा कॉन्टिनेंट आपल्याला पाहायला मिळतो आहे. युरेशियन प्लेट आहे, हा नॉर्दर्न हिस्सा आपल्याला पाहायला मिळतो आहे. इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे एकाच प्लेटवर स्थिरावलेले आपल्याला पाहायला मिळतील. नॉर्थ अमेरिकन प्लेट, त्यानंतर आपण पाहतो की पॅसिफिक प्लेट आहे आणि साऊथ अमेरिकन प्लेट. ही पॅसिफिक प्लेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ॲक्च्युली खरं तर ही अमेरिकन प्लेट आहे, पण तिला दोन भागात आपण तोडतो आहे, नॉर्थ अमेरिकन प्लेट आणि साऊथ अमेरिकन प्लेट. तर अशा अर्थानं 7 मेजर प्लेट जे आहेत, संपूर्ण पृथ्वीचा विचार आपण जेव्हा करतोय तेव्हा 7 ह्या मुख्य प्लेट आपल्याला पाहायला मिळतील की ज्या पृथ्वी तलावर असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 7 मुख्य प्लेटच्या शिवाय आपण पाहतो की अगदी छोट्या छोट्या 20 प्लेट जे आहेत, ज्याला आपण मायनर प्लेट्स आपण या ठिकाणी म्हणूया, त्या सगळ्यांच्या नावांचा मी आता उल्लेख करणार नाही आहे, कारण आपण ही व्हिडिओ जी आहे ही थांबवून आपण सगळ्यांची नावं जी आहेत आपण वाचू शकता. तर ह्या मेजर 7 प्लेट आणि मायनर 20 प्लेट, खरं तर 53 प्लेट सांगतोय आपण, म्हणजे ह्या 20 नाही आहेत, संख्या फार मोठी आहे. 53च्या आसपास जिओलॉजिस्ट लोकांनी ही संख्या जी आहे ही मोजून काढलेली आहे. परंतु त्यातीलही ह्या प्रमुख आणखी 20 प्लेट जे आहेत त्यांच्या नावांचा उल्लेख समजा आपण करतो जर म्हटलं, तर ही संख्या जी आहे ही जवळपास 20च्या आसपास होतं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर आपण नकाशामध्ये ह्या सगळ्या मेजर प्लेट्स आणि मायनर प्लेट ज्या कोणत्या आहेत त्यांची चर्चा जी आहे हे आपण या ठिकाणी आज करू शकतो. तर हे 20 प्लेट्स जे आहेत, ज्याला आपण भूपट्ट आपल्याला असं म्हणता येईल, हे सगळे एक दुसऱ्यांकडे संचलित होतात आणि हे संचलन आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आपण पुढे जाऊया, आपण पाहूया की प्लेट हा नाव जो आहे सगळ्यात अगोदर कोणी घेतला आहे, तर त्याच्या नावाचा उल्लेख आपण करूया की टुजो विल्सन आहे. हा कॅनडियन जिओलॉजिस्ट आहे आणि या माणसाने साधारणतः 1963 साली प्लेट हा नाव जो आहे हा जगात पहिल्यांदा वापरायचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आणि त्यामुळं या संदर्भात आणखी पुढे पुढे आपण जेव्हा जातोय अनेक लोकांनी कामं केलेली आहेत. आपण टुजो विल्सनचं नाव मात्र आपण प्रामुख्यानं घेतो आहे, कारण हा पहिला माणूस आहे. पण आणखी कोणी कोणी काम केलं आहे तर त्यांच्या नावाची आपण चर्चा करूया. आपण सुरुवातीला जाऊया की 1912 साली हा सिद्धांत जो आहे ज्या माणसाने मांडला आहे, अल्फ्रेड वेगनर, जर्मनीचा क्लायमेटोलॉजिस्ट, त्याने 1912 सिद्धांत मांडला आहे. आणि 1960 सालापर्यंत नंतर पुढे पाहतो आपण की यावर खूप काम झालेलं नाही असं आपल्याला म्हणता येईल. परंतु नंतर पाहतो आपण की 1952 सालाच्या आसपास थोडंफार काम जे आहे काम सुरू झालेलं आहे. आपण या ठिकाणी पाहू की डाईट्स या विचारवंतांनी हे काम जे आहे किंवा या जिओलॉजिस्टने काम केलेलं आहे आणि त्यांनी सी फ्लोअर स्प्रेडिंगची संकल्पना जी आहे ही हेरी हेसच्या सोबत या ठिकाणी मांडलेली आहे. पुढे पाहतो आपण 1956च्या आसपास आपण पाहूया की ॲविंग आणि हॅझेन या दोघांचं काम जे आहे, पुन्हा एक नाव या ठिकाणी घ्यावं लागेल की मेरी थार्प, ही त्यांची सहकारी जी होती, हिचं काम जे आहे या संदर्भात फार मोठं आहे. आणि त्यानंतर हॅझेन आणि थार्पचं काम जे आहे हे समोर आलेलं आहे. आणि या दोघांनी अटलांटिक रीड्स जी आहे, ज्याला आपण मध्य अटलांटिक कटक किंवा ज्याला आपण मिड अटलांटिक रीड्स म्हणतो आहे, हिला शोधून काढायचं काम जे आहे काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांनी निवळ शोधून काढले नाही आहे, तर ते असं म्हणतात की दॅट द अटलांटिक ओशन इज स्प्रेडिंग, हा फाटत चाललेला आहे, अशा प्रकारचं मत जे आहे हे मत या लोकांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्यामुळं हे काम जे आहे हे महत्त्वाचं आहे. यानंतर सर्वात मोठं नाव आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की ते आहे हेरी हेसचं. 1962 सालाच्या आसपास या माणसाने सांगितलेलं आहे की मिड अटलांटिक रीड जी आहे, जी आधी शोधून काढली होती हॅझेन आणि थार्प, तो असं म्हणतो की या मिड अटलांटिक रीड्सतून लावा जो आहे हा लावावर येतो आहे, तो दोन्ही बाजूला असलेल्या प्लेट्स जे आहेत त्या प्लेटचा धक्का मारतो आहे. आणि हा लावा जो आहे हा लावा वर आल्याच्या नंतर तो त्याचं अपलिफ्टमेंट होतं आहे. त्यानंतर ती प्लेट जी आहे ही प्लेट धक्का मारून दोन्ही बाजूला सरकली जात आहे. आणि त्यामुळं तो असं म्हणतो आहे की हा अटलांटिक जो आहे हा अटलांटिक फाटत चाललेला आहे. त्यांनी कन्व्हेक्टिंग ऑफ द मेंटल हा शब्द जो आहे शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर अशा अर्थानं हे काम जे आहे काम हेरी हेसचं या ठिकाणी खूप मोठं आहे. त्याने असे पण सांगितलेलं आहे की तो लावा जो आहे दोनही बाजूला गेल्याच्यानंतर त्याचं सबडक्शन पण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा निवडच वर येत नाही आहे, तर हा उजवीकडे आणि डावीकडे सरकतो आहे आणि त्यानंतर त्याचं सबडक्शन तो खालीच पण जातो आहे. अशा प्रकारचं मत जे आहे ही हेरी हेसनं मांडलेलं आहे या ठिकाणी. पुढे वाईन आणि मॅथ्यूजचं काम जे आहे काम आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की फार मोठं आहे. त्यांनी मॅग्नेटिक स्ट्रीप्स जे आहेत, म्हणजे आपल्याला म्हणता येईल की एकदा हेरी हेस जो आहे यांनी हे सांगितलेलं आहे की हा लावा वर येतो आहे. परंतु लावा वर येताना मॅथ्यूज आणि वाईन्स असं म्हणतात की हा लावा जो आहे हा मॅग्नेटाईट होतो आहे आपल्याला पाहायला मिळते ठिकाणी. त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम जे आहे ते बॉर्न होत आहे, कारण त्यावेळेस पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर नाही, खरं तर आपल्याला म्हणता येईल की चुंबकीय उत्तर आणि चुंबकीय दक्षिण हे दोन ज्या दिशांना असतील त्या दिशांतील जे काही चुंबकत्व जे आहे त्या लावातील लोखंडाचे स्फटिक असतील,
फेल्डस्पार असेल, त्यामध्ये निकेल असेल, हे सगळे त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि त्या चुंबकाच्या रेषा त्या लावामध्ये क्रिएट होतात. त्या चुंबकाच्या रेषा ज्या आहेत त्या रजिस्टर होतात, तो रेकॉर्ड होतो आहे. आणि अशा प्रकारचं मत जे आहे जे अतिशय महत्त्वाचं आहे, हे वाईन आणि मॅथ्यूज या दोघांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर हे मत सुद्धा जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. वाईन आणि मॅथ्यूज असं पण म्हणतात की नवीन क्रस्ट जी आहे ही मिड अटलांटिक रीडच्या आपल्याला जवळ पाहायला मिळतं आहे. आणि ज्या जुन्या मात्र क्रस्ट जे आहेत किंवा जुना लावा जो आहे जो आतून इरप्ट झालेला आहे तो मात्र खूप लांब गेलेला आहे. तो साधारणतः 17 ते 18 कोटी वर्षांच्या आसपास त्यांनी वय दिलेला आहे की दूर लांबच्या अंतरावर असलेला लावा जो आहे हा याच रीतून बाहेर निघालेला आहे, पण तो अत्यंत लांब पसरलेला आहे असं वाईन आणि मॅथ्यूनी सांगितलेलं आहे. पुढे 1965च्या आसपास या ठिकाणी सर एडवर्ड बुलार्डचं म्हणणं असं आहे की ही जी प्लेट जी आहे, जी प्लेट संचलित होत आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर कुठेही फिरत नाही आहे, कुठेही भटकत नाही आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की पृथ्वी जी आहे ही स्पिरिकल बॉडी आहे, हा स्पियर आहे. आणि त्या स्पियरवर एखादी फिजिकल प्रॉपर्टी जर फिरत जर असेल, एखादी प्लेट जर फिरत असेल, तर ते असं म्हणतात की ती आयलरच्या थेअरीला फॉलो करत आहे आणि ती फिरत आहे. तर एक अतिशय महत्त्वाचं मत आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की जे एडवर्ड बुलार्ड या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर विल्सन जो आहे त्या विल्सननी या संपूर्ण पृथ्वीचे जे काही वेगवेगळे प्लेट जे आहेत त्यांचं डिव्हिजन जे आहे त्याचे फ्रॅक्चर झोन्स या ठिकाणी सांगायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर मॅकेन्झी आणि पार्कर या दोघांचं काम जे आहे हे काम या ठिकाणी ते वॉन्डरिंग पोल्स, त्याला आपल्याला असं म्हणता येईल या ठिकाणी की दीज आर द रोटेशन ऑफ द पोल जे आहेत हे रोटेशन ऑफ पोल्स त्यांनी सांगितलेलं आहेत. आणि ते म्हणतात की जे जे काही कॉन्टिनेंट्स या ठिकाणी फिरत आहेत किंवा ज्या ज्या प्लेट्स फिरतात त्या एका रोटेशन ऑफ पोलच्या संदर्भात ते फिरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि त्याची ही थेoरी जी आहे तो असं म्हणतो आहे की ह्या ज्या प्लेट जे आहेत ह्या प्लेट काही फक्त पृथ्वी तलावर आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, तर तो असं म्हणतो आहे की दॅट द थेoरी कॅन बी अप्लाइड विथ द मार्स अँड वेनस ऑल्सो. तर अशा अर्थानं त्यांनी ही प्लेटची थेoरी जी आहे ही या वरच्या पण 2 ग्रहांना त्यांनी अप्लाय करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी WJ मॉर्गन आणि आर्थर होम्स ही 2 माणसं जी आहेत फार महत्त्वाची आहेत. यांनी पृथ्वीच्या अंतर्गत भागातून येणारा जो लावा जो आहे त्या लावा डीप मेंटलतून तो कसा येतो आहे, तो कसा बनतो आहे, हे जे मॅग्नेटिझम जे आहे हे काही कायमचं नाही आहे, बट इट इज जनरेटिंग कंटिन्युअसली. पृथ्वीचं हे जे चुंबकत्व जे आहे हे कंटिन्यूस बनतं आहे हे सांगितलेलं आहे. आर्थर होम्सचं काम जे अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी असं आपल्याला म्हणता येईल की तो म्हणतोय की हे जे संवहन धारा जी आतून या ठिकाणी येत आहे ती वर येत आहे, ती धक्का मारत आहे. आणि या आधारावर सध्याची स्थिती जी आहे ही आपल्याला रेकॉर्ड करून सांगता येतं की हा कोणला कुठं होता, कुठून कुठे सरकला आहे, हे सांगायचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आर्थर होम्सने केलेला आहे. त्याचं पुढचं एक काम या ठिकाणी असं की तो म्हणतोय की या आधारावर पृथ्वीचं वय जे आहे हे वय पण आपण निश्चित करू शकतो आहे. आर्थर होम्सनी पहिल्यांदा पृथ्वीचं वय जे आहे ज्याला आपण म्हणतो की 4.5 अब्ज वर्षाच्या अगोदर पृथ्वीचा जन्म झालेला आहे, तर आर्थर होम्सने हे डिसाईड केलेलं आहे. कारण तो असं म्हणतो आहे की हा जो सीसा लीड जो आहे संपूर्ण पृथ्वी तलावर जो आहे जो हा कन्वर्ट झालेला आहे. कारण काय की मोठ्या अर्थानं या सगळ्या आपल्याला म्हणता येईल की रेडिओ किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की हे सगळे अल्फा बीटा आणि गॅमा ही किरणं जे आहेत जे बाहेर पडतात ते पडल्याच्या नंतर तो युरेनियम जो आहे त्यातून हा सीसा जो आहे सीसा बनतो आहे. आणि सध्याच्या सीसाच्या आधारावर मग पृथ्वीचं वय निश्चित करण्याचा प्रयत्न जो आहे हा आर्थर होम्सने केलेला आहे. तर एकाच वेळेस प्लेट टेक्टॉनिक आणि द एज ऑफ द अर्थ या दोघांवरचं काम जे आहे काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळं हे 10 माणसांची नावं जी आहे ही नावं आपण या ठिकाणी आत्ता जी घेतली ती फार महत्त्वाची आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आपण आणखी पुढे या ठिकाणी जाऊया आणि आपण पाहतोय की हे टुजो विल्सनचं आपल्याला म्हणता येईल की हा पहिला व्यक्ती आहे की ज्या माणसांनी प्लेट हे नाव वापरलेलं आहे. हा त्याचा पेपर जो आहे ओरिजिनल त्यावेळेच्या नेचरला आलेला आपण या ठिकाणी टाकायचा प्रयत्न केलेला आहे. हॅझिन आणि थॉर्प या दोघांनी जे आतमध्ये पाणबुड्यांतून बसून त्यांनी जे मॅग्नेटिझम जे आहे मोजून काढायचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. आपण थांबवून हे सगळं वाचू शकता, आपल्याला बरीचशी नवीन आयडिया याच्यातनं या ठिकाणी मिळेल. आणि पुढे पुढे हे काम जे आहे प्लेट टेक्टॉनिकचं कसं गेलेलं आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो आहे. हेरी हेसचं काम जे आहे या संदर्भात फार मोठं आहे आपल्याला असं म्हणता येईल. हेरी हेसला आपण जनक असं म्हणतो आहे, द फादर ऑफ द प्लेट टेक्टॉनिक असं नाव जे आहे हे नाव याला माणसाला दिलं आहे. फार मोठं काम आहे. 2ऱ्या महायुद्धामध्ये यांनी भाग घेतलेला आहे. पाणबुड्या शोधत होता तो, त्यांनी मॅग्नेटोमीटरचा वापर केलेला आहे आणि त्या माध्यमातून कसं मग शेवटी प्लेट टेक्टॉनिक त्याला गबसलं आहे ही मोठी स्टोरी जी आहे ही स्टोरी आपल्याला पुढे वाचता येईल. या ठिकाणी फ्रेडरिक वाईन आणि ड्रमन मॅथ्यूज यांची नावं आपण या ठिकाणी घेतो आहे. आणि यांनी सांगितलं की हा लावा जो आहे हा लावा कसा चुंबकीभूत होतो आहे. म्हणजेच मिड अटलांटिक रीड्सतून एखादा लावा जो आहे हा वर जर येत असेल तर त्यावेळेसच्या सध्याच्या
पृथ्वीच्या मॅग्नेटिक नॉर्थ पोल आणि मॅग्नेटिक साऊथ पोल या दोन दिशांना हा लावा जो आहे हा लावा ओढला जातो आहे आणि त्यामध्ये जे काही फेरस आणि निकेलची कंटेंट असतील ते त्यामध्ये दोन रेषा निर्माण करतात. या आधारावर आपण पाहतोय की मीटरच्या माध्यमातून किती मॅग्नेटिझम शिल्लक आहे त्या लावामध्ये. तर तो मॅग्नेटोमीटरतून एक युनिट जो आहे त्याला आपण टेस्ला असं म्हणतोय. तर किती टेस्ला मॅग्नेटिझम जे आहे शिल्लक आहे त्या आधारावर त्यांनी मॅग्नेटिक स्ट्रिप्स जे आहेत ह्या ड्रॉ केलेल्या आहेत संपूर्ण अटलांटिक महासागरातल्या. आणि त्या आधारावर खरं तर आपल्याला म्हणता येईल की प्लेट टेक्टॉनिक जो आहे हा पुढे पुढे विकसित झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्या मॅग्नेटिक स्ट्रिप जे आहेत हे यांनी फ्रेडरिक वाईन आणि रमन मॅथ्यूजनी निर्माण केलेलं आहे. आणि मग त्यांचे मॅप्स जे आहेत हे मॅप्स पुढे पुढे बसलेले आहेत. संपूर्ण अटलांटिक महासागराचं मॅपिंग जे आहे हे या आधारावर झालेलं आहे. आणि नंतर त्यातून हा प्लेट टेक्टॉनिकचा सिद्धांत जो आहे हा उभा राहिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. आपण पुढे जाऊया. हे त्याने दिलेला मॅपिंग आहे. तो असं म्हणतोय की हा आपण पाहूया सगळ्यात खाली या ठिकाणी येऊया. तो वरची आकृती सांगताय काय की हा लावा जो आहे हा इरेप्ट होतो आहे आणि तो नॉर्थ या दिशेला आणि साऊथ या दिशेला ह्या रेषा ज्या आहेत ह्या रेषा ओढल्या जातात अशा प्रकारचं मत जे आहे वाईन आणि मॅथ्यूजचं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पुढे खालच्या आकृतीमध्ये आपण या ठिकाणी येतो आहे. आपण पाहतो की हा लाल रंगाचा जो भाग तुम्हाला पाहायला मिळतो इंग्रजीमधल्या यसच्या आकाराचा तो मिड अटलांटिक रीड्स आहे. आणि त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे आपण थोडंसं आणखी डील केलेलं आहे. खाली पहा या ठिकाणी तुम्हाला असं पाहायला मिळेल की 5 मिलियन 10 मिलियन आणि पुढे पुढे जाऊया 20 मिलियन वगैरे वगैरे. तर वाईन आणि मॅथ्यूज असं म्हणतात की मिड अटलांटिक रीडच्या जवळचा जो काही लावा जो असेल हा वयाने तरुण आहे, हा अत्यंत तरुण आहे. पण त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे असलेला लावा जो आहे हा लावा आपण तपासून जर पाहिला असेल तर त्याचं वय जे आहे हे सगळ्यात जास्त जुनं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण या ठिकाणी पाहूया की साधारणतः 180 मिलियनच्या आसपास ह्या रेषा तुम्हाला वाचता येणार नाही आहेत पण तुम्हाला कदाचित दिसलं तर पहा. साधारण पाहूया की 18 करोड वर्षांच्या आसपासपर्यंतचं मॅपिंग जे आहे मॅपिंग अटलांटिक महासागराचं झालेलं आहे. आणि हे प्रचंड मोठं काम जे आहे हे या जिओलॉजिस्ट लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्यातून हा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत पुढे उभा झालेला आहे. पुढे मोर्गनचं काम जे आहे जेसन मोर्गनचं फार मोठं या ठिकाणी काम आहे आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींना नंतर कन्फर्म केलेलं आहे. जॉर्ज डब्ल्यू बुश त्यांना अवॉर्ड देत आहेत आपल्याला असं या ठिकाणी पाहायला मिळेल. हे सगळं आपण जेव्हा तपासून पाहतो आहे ज्या सिद्धांतावर हे सगळं उभं राहिलेलं आहे हे नेमकं काय आहे हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न जो आहे हा या ठिकाणी आज करतो आहे. कल्पना करा की तुमच्या हातामध्ये एक चुंबक आहे. चुंबकाची एक स्ट्रीप तुमच्या हातात जर दिली आणि त्याला तुम्ही दोऱ्यानं समजा बांधून जर ठेवलं तर काय होईल. कदाचित हा चुंबक जो आहे हा तुम्हाला दोन गोष्टी सांगेल. तो दोन दिशांना वळलेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याला आपण पाहतो की एक दिशा जी आहे ही उत्तर आहे, दुसरी दिशा जी आहे हे दक्षिण आहे. हे कितपत खरं आहे. आपण आतापर्यंत चुंबकाच्या आधारावर आपण सर्वेक्षणं केलेली आहेत. आपण पाहतोय की तो चुंबक ज्या दोन दिशा दाखवतो आहे खऱ्या अर्थानं इट इज नॉट द जिओग्राफिकल नॉर्थ अँड जिओग्राफिकल साऊथ बट दॅट द डायरेक्शन विच इज इंडिकेटेड बाय दॅट द मॅग्नेटिक स्ट्रिप्स आर द मॅग्नेटिक नॉर्थ अँड मॅग्नेटिक साऊथ. ही गोष्ट जी आहे हे आपल्याला तपासून पाहावी लागेल. आणि त्यामुळे हा जो फरक जो आहे मॅग्नेटिक नॉर्थ आणि ट्रू नॉर्थ ज्याला आपण जिओग्राफिकल नॉर्थ असं म्हणतो आहे त्यांच्यामध्ये कोन जो आहे हा सदोदित असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्याचं नाव दिलं आपण मॅग्नेटिक डिक्लिनेशन. मॅग्नेटिक डिक्लिनेशनचा अर्थ असा होतो आहे की खरं उत्तर आणि चुंबकीय उत्तर याच्यामध्ये जो काही अँगल असेल तो किती आहे हे आपण या माध्यमातून सांगायचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहे. दुसरी एक गोष्ट जी आहे आपल्याला अशी पाहायला मिळेल ती अशी की ही चुंबकीय सुई जी आहे ही हॉरिझॉन्टल समजा आपण तिला आपण सस्पेंड जर केलं असेल तर ती काही बरोबर हॉरिझॉन्टल प्लेनला ती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. ती एका बाजूला झुकलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तिचा कोन जो आहे हा कोन आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचं नाव आपण घेतो आहे मॅग्नेटिक इन्क्लिनेशन. याला आपण चुंबकीय नती असं आपण म्हणतो आहे. या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत कारण या आधारावर पुढचं प्लेट टेक्टॉनिकचा सिद्धांत जो आहे हा अवलंबून असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर ते आपण बघूया. आपल्याला यात इथे आपण बघूया या चित्रामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की ही चुंबकीय सुई जी आहे ही हा इथे एक अँगल निर्माण करत आहे आणि पुढे आपण असं पण या ठिकाणी पाहतो आहे की ती हॉरिझॉन्टल प्लेनला एक पुन्हा एक असा व्हर्टिकल अँगल जे आहे इन्क्लिन असलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रत्यक्ष ध्रुवावर समजा आपण जर गेलो समजा आपण मॅग्नेटिक नॉर्थ पोलला आपण जर गेलो आणि समजा ही चुंबकीय सुई जी आहे ही समजा आपण जर फेकून जर दिली माझ्या हातामध्ये ही सुई आपण असं तर ती अशी माणसासारखी उभी राहील. आपल्याला असं पाहायला मिळेल की चुंबकीय सुई जी आहे ही ध्रुवाच्या परिसरात जर गेलो तर ती ॲटोमॅटिक उभी होईल
समजा आपल्या हातामध्ये पेन जर असेल तर पेन हा चुंबक आहे असं आपण गृहीत धरूया. हा पेन ऑटोमॅटिक उभा होईल, कारण त्या पेनचा नॉर्थ पोल जो आहे हा पृथ्वीच्या साऊथ पोल जवळ हा अट्रॅक्ट होतो आहे, आणि त्यामुळं आपण पाहतोय की हे अट्रॅक्शन असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण तपासून पाहूया की चुंबकीय सुईचे प्रयोग समजा आपण जर केले असतील तर सेम पोल रिपल्स इच अदर अँड डिफरंट पोल अट्रॅक्ट इच अदर, हा अशा प्रकारचा सिद्धांत जो आहे हा आपण नेहमीच या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि या आधारावर आपण या ठिकाणी पाहूया की ही सुई जी आहे ही सुई या भागामध्ये किती उभी होत आहे, त्यानुसार त्यांचा चुंबकीय अक्षवृत्त जो आहे आपल्याला ठरवता येतो आहे. तर हा चुंबकीय अक्षवृत्त, चुंबकीय रेखा, चुंबकीय इक्वेटर जो आहे हा सुद्धा आपण तपासून पाहतो आहे. ज्या पृथ्वीच्या भागावर ही चुंबकीय सुई जी आहे ही सुई अगदी हॉरिझॉन्टली प्लेन असलेली आपल्याला पाहायला मिळेल, तो मॅग्नेटिक इक्वेटर आहे असं आपल्याला म्हणता येईल. ही चुंबकीय सुई फक्त आणि फक्त मॅग्नेटिक इक्वेटरवरच आडवी असेल, हॉरिझॉन्टली प्लेन असेल. त्याच्या उत्तरेला ती झुकलेली असेल, दक्षिणेला ती झुकलेली असेल, आणि प्रत्यक्ष पोलच्या जवळ ती व्हर्टिकली अशी उभी असलेली आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारची स्टोरी जी आहे ही आपल्याला पाहता येते. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांच्या आधारावर आपण बऱ्याचशा गोष्टी आपण शोधून काढायचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे, आणि त्यांची चर्चा आता आपण या ठिकाणी करतो आहे. याबद्दल आर्थर होम्स असं म्हणतो आहे की हा जो मॅग्नेटिझम जो आहे, पृथ्वीचा मॅग्नेटिझम जो आहे हा पृथ्वी बनल्याच्या नंतर ॲटोमॅटिक काही बनलेला नाही आहे किंवा तो स्टेबल नाही आहे. तो जेनेसिस, त्याचं कंटिन्यूस त्याचं जेनेसिस जे आहे किंवा त्याचं निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण पृथ्वीचा अंतर्गत भाग जो आहे हा लिक्विड अशा स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे, मॅन्टिलमधला स्पेशली, आणि तो जो आहे हा गोल फिरतो आहे. पृथ्वीच्या कोर जो आहे हा सॉलिड आहे, परंतु इंटरमिडिएट झोन जो आहे हा मात्र लिक्विड असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि त्यामुळं आपण पाहतो की हे जेनेसिस होताना आपण तपासून पाहतो. तर आपल्याला पाहता येईल की हा जो मेंटलचा भाग जो आहे हा मेंटलचा भाग द्रव स्थितीमध्ये आहे, आणि तो त्या कोरच्या सभोवताल हा फिरतो आहे. आणि तो फिरत असल्यामुळं या ठिकाणी पाहतो आपण की एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक अवस्था जी आहे या ठिकाणी जनरेट कंटिन्यू होताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे. इथे निव्वळच मॅग्नेटिझम तयार होत नाही, तर त्या ठिकाणी पाहतो पण इलेक्ट्रिक पण त्या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि हा कंटिन्यूस फिरत असल्यामुळं पृथ्वीचे पोल जे आहेत हे पोल सतत बदलताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील, अशा प्रकारचं मत जे आहे हे आर्थर होम्सनी या ठिकाणी ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण पाहूया की हा जो पृथ्वीचा पोल जो आहे हा पोल म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून आपण या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर आणि मॅग्नेटोमीटरच्या माध्यमातून जुन्या काळातील जे काही खडकं आहेत त्या खडकांतील रेषा ज्या आहेत, ज्या फेरसच्या आणि निकलच्या रेषा असतील, त्यामध्ये अवशिष्ट चुंबकत्व जे आहे हे किती आहे आणि ते कोणत्या दिशेला आपल्या स्थानांना, चुंबकीय स्थानांना सांगतात किंवा चुंबकीय ध्रुवांना सांगतात, यांचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं माहीत पडतं आहे की जुन्या काळातले दगडं सांगतात की ते नेमकं चुंबकाचं, ज्याला आपल्याला म्हणता येईल की पृथ्वीचा चुंबकीय पोल जो आहे हा पोल कुठे होता, तर तो पाहता येईल आपल्याला या ठिकाणी कदाचित की 70 डिग्री नॉर्थ पासून बदललेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आपण पाहतोय की हा जो पोल जो आहे हा साधारणतः 1831च्या आसपास जो होता हा कुठे होता, तर तो 70 डिग्री नॉर्थपर्यंत असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तो भटकलेला आहे. आपण पाहू शकताय की पृथ्वीचा चुंबकीय ध्रुव जो आहे हा ध्रुव काही स्थिर नाही आहे, तो बिलकुल भटकतो आहे. इसवी सन 1600 पासून आपण या ठिकाणी पाहूया. 1600 पासून आपण पाहू या ठिकाणी की 1632, 1700, 1730, 1700 ते 1800, 1859 आणि मग पहा 1948, 1962ला हा साधारणतः आपल्याला म्हणता येईल की 75 डिग्रीच्या आसपास गेलेला आहे. 1994 पर्यंत हा, किंवा आपल्याला म्हणता येईल 95-96च्या आसपास हा 80 डिग्री नॉर्थपर्यंत आलेला आपल्याला तपासून पाहता येतो आहे. आणि त्यानंतर अतिशय झपाट्यानं हा 2020 आजच्या पोझिशनला हा साधारणतः आपल्याला असं म्हणता येईल की व्हेरी क्लोज टू द जिओग्राफिकल नॉर्थ पोल हा आलेला आपण तपासून पाहता येतो आहे. तर आपण पाहतोय की खडकांतील अवशिष्ट चुंबकत्व समजा आपण तपासून जर पाहिलं असेल आणि निव्वळच अवशिष्ट चुंबकत्व नाही आहे, तर त्या खडकांतील ज्या काही मॅग्नेटिक स्ट्रीप जे आहे, ज्या दोन दिशा दाखवतात, आणि त्या आधारावर आपण जे रिकन्स्ट्रक्शन ऑफ द मॅग्नेटिक पोल हा करायचा प्रयत्न आपण जेव्हा करतोय, आपल्याला असं स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे काय की द मॅग्नेटिक पोल इज नॉट स्टेबल बट इट इज वॉन्डरिंग. हा फिरतो आहे आणि मोठ्या झपाट्यानं तो फिरताना पण आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपण इथे पाहतो या ठिकाणी की हा साधारणतः 1900च्या आसपास हा परिणाम हा नॉर्थ मॅग्नेटिक पोल स्पीड जी आहे एका ग्राफमध्ये आपण दाखवायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे.
आपण पाहतो की 0 ते 5 किलोमीटर या वेगानं तो दर वर्षाला या ठिकाणी चालतो आहे. हा वेग जो आहे हा जवळपास कमी होता 1940च्या आसपासपर्यंत. 1960ला तो आणखी कमी झालेला आहे. परंतु 1980च्या नंतर आपण जेव्हा चर्चा करतो आहे, तुम्हाला पाहता येईल या ठिकाणी की द मॅग्नेटिक नॉर्थ पोल ऑफ द अर्थ इज व्हेरी रॅपिडली मुव्हिंग टू द अदर स्पेसेस अँड पर एनम 60 किलोमीटर या वेगानं हा चालताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर अशा अर्थानं आपण पाहतो आहे की पृथ्वीचा ध्रुव जो आहे, मॅग्नेटिक पोल ज्याला म्हणतो आपण, हा स्टेबल नाही आहे, चालतो आहे आणि त्याचा वेळ जो आहे किंवा त्याचा स्पीड जो आहे हा स्पीडसुद्धा कमी जास्त झालेला आहे. आज पाहतो आपण या ठिकाणी की तो हा सध्याचा आपण पोझिशन त्याची पाहू या ठिकाणी की तो बफनच्या खाडीमध्ये या ठिकाणी साधारणतः 500 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा पृथ्वीचा नॉर्थ पोल आहे, ज्याला आपण जिओग्राफिकल नॉर्थ असं आपण म्हणूया, की ज्या ॲक्सिसवर पृथ्वी जी आहे फिरते आहे. आणि हा दुसरा ॲक्सिस आहे पृथ्वीचा की ज्यावर आपण पाहतोय की सगळ्याच्या सगळ्या सॅटेलाईट जे आहेत जे फिरताना आपल्याला पाहायला मिळतील, किंवा ऑटो पायलट, विमानातला ऑटो पायलट समजा आपण जर घेतला असेल, किंवा आपली चुंबकाची दिशा, आपले हे सगळेचे सगळे यंत्र जे आहेत ज्या दिशा दाखवतात त्या दोघांतील अंतर समजा आपण तपासून जर पाहिलं असेल तर हे 500 किलोमीटरचं अंतर जे आहे हे अंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय की अशा अर्थानं हे चुंबक जे आहेत किंवा हे मॅग्नेटिक पोल जे आहेत, या पोलच्या आधारे हा जो सिद्धांत जो आहे ज्याला आपण प्लेट टेक्टॉनिक थेओरी आपण असं म्हणतो आहे, ती स्टेबल झालेली आहे, ती इस्टॅब्लिश झालेली आहे. आणि ती कशी, याची चर्चा जी आहे ही चर्चा आपण या ठिकाणी करायचा प्रयत्न आपण करतो. आता हे कसं, तर आपल्याला तपासून पाहता येईल की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे या क्षेत्रामध्ये ते आहे की रिकन्स्ट्रक्शन ऑफ द पॅलिओमॅग्नेटिझम. सध्याचं जे काही खडक जो आहे हा खडक आज जर जन्माला जर आला असेल पृथ्वी तलावर, कल्पना करू आपण की मोठ्या प्रमाणामध्ये अटलांटिक महासागरातून लावा जो आहे हा लावा वर येतो आहे. आपणा सर्वांना माहीत आहे. हा लावा वर जर येत असेल तर हा काय होईल, सध्याच्या काळामध्ये जे काही मॅग्नेटिक पोल जे आहेत, मॅग्नेटिक नॉर्थ पोल आणि मॅग्नेटिक साऊथ पोल, या दोन दिशांना या लावातील लोखंडाचे स्फटिक जे आहेत हे स्फटिक आकर्षित झालेले असतील. ते जर आजचे असतील तर आपल्याला असं पाहायला मिळेल की हा लावा जो आहे या लावातील स्फटिक या दिशांना स्थिरावतील. पण आपण जगभरातील खडकांतील हे स्फटिकांची दिशा समजा आपण तपासून जर पाहिली असेल तर आपल्याला अजिबात पाहायला मिळत नाही की सध्याच्या मॅग्नेटिक नॉर्थ पोलकडे ते आकर्षित झालेले आहेत. त्यांची दिशा जी आहे ही दिशा फार वेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मग आपण पाहतो आहे की याचा अर्थ असा होईल की जुन्या काळामध्ये पृथ्वीचा चुंबकीय ध्रुव जो आहे हा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी होता. मग दुसरी गोष्ट आपण अप्लाय करतो या ठिकाणी की तो जो खडक जो आहे हा खडक किती वर्षांच्या अगोदर बनलेला आहे, हे रेडिओमेट्रिक डेटिंगच्या आधारे त्याला आपण डिसाईड करतो आहे. त्या खडकामध्ये सध्या किती मोठ्या प्रमाणामध्ये सीसा किंवा लीड जो आहे हा लीड उपलब्ध आहे, या आधारावरून तो खडक जो आहे हा किती वर्षांच्या अगोदर बनलेला आहे हे रेडिओमेट्रिक डेटिंगच्या आधारे आपल्याला प्राप्त करता येतं आहे. आणि ह्या दोघांची आपण तुलना जी आहे मग एका वेळेस करतो आहे. मग आपण पाहतोय की जुन्या काळातले दगड जे होते किंवा जुन्या काळात जन्माला आलेले खडक जे होते ते खडक साधारणतः 17 ते 18 कोटी वर्षांच्या आसपासचे खडक जे आहेत त्यांचा आपण आज अभ्यास करतो आहे. आणि त्या आधारावरून आपल्याला सांगता येतं आहे की पॅलिओमॅग्नेटिक रिकन्स्ट्रक्शन आपण जेव्हा करतोय तेव्हा जुन्या काळातले हे दगड जे आहेत हे वेगळ्या ठिकाणी त्यांची ध्रुव होते हे निश्चित करतात. मग हे ध्रुव नेमकं कुठे कुठे होतात त्या आधारावर हे सगळं हे कॅल्क्युलेशन जे आहे आणि त्यांचं हे कन्स्ट्रक्शन जे आहे हे सांगायचा प्रयत्न आपण केलेला आहे की वेगवेगळ्या काळातील हा जो चुंबकाचा ध्रुव जो होता हा ध्रुव असा सहज हा झपाट्यानं बदलत गेलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी माहीत पडते. आणि त्यामुळं पॅलिओमॅग्नेटिक रिकन्स्ट्रक्शन जी आहे ही गोष्ट या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण पाहतोय की पृथ्वीचा हा जो चुंबकीय ध्रुव जो आहे हा आज आपल्याला 500 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळतो आहे, पण हा 1200 किलोमीटरपर्यंत केव्हा तरी सरकला होता असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळं पृथ्वीची जिओलॉजिकल हिस्ट्री समजा आपण तपासून जर पाहिली असेल तर आपण असं पाहूया की हा जो मॅग्नेटिक साऊथ पोल आणि मॅग्नेटिक नॉर्थ पोल जे आहेत हे दोनही मोठ्या झपाट्यानं वेगवेगळ्या दिशांना सरकलेले आहेत किंवा होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यासाठी आपण जो यंत्र जो वापरतो आहे तो फ्लक्स गेट मॅग्नेटोमीटर नावाचा यंत्र आहे. हा 1936च्या आसपास शोधण्यात आलेला हा यंत्र आहे. आणि याचा वापर जो आहे हा वापर कशासाठी झाला तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जी जहाजं समुद्रामध्ये शत्रूंनी बुडवलेली आहेत किंवा ज्या पाणबुड्या ज्या असतील मोस्टली त्या पाणबुड्यांना शोधण्यासाठी मॅग्नेटोमीटरचा वापर जो आहे हा वापर झालेला आहे.
मोस्टली टेस्ला या एककमध्ये त्यांच्यामध्ये असलेलं चुंबकत्व जे आहे हे आपण मोजून काढतो आहे. जर एखादा लोखंडाचा अवयव जर असेल किंवा आयटम जर असेल तर त्या ठिकाणी तो जास्त चुंबकत्व शोधून दाखवेल आणि त्यामुळे तो अस्पेक्ट किंवा ती वस्तू जी आहे त्या ठिकाणी कुठेतरी डुबलेली आहे हे आपल्याला सांगता येत होतं. परंतु या आधारावर जे काही पृथ्वीचे वेगवेगळे प्लेट्स असतील किंवा खडक असतील त्यांच्यातील ते मॅग्नेटिझम आपण जेव्हा रिकन्स्ट्रक्ट करायचा प्रयत्न केला आणि त्यांना शोधायचा प्रयत्न आपण जेव्हा केला तेव्हा एका नवीनच गोष्टीचा शोध जो आहे हा शोध शास्त्रज्ञांना लागलेला आहे. असलेलं मॅग्नेटिझम ते एका समान लेवलचं मॅग्नेटिझम आपण एका चार्टवर प्रदर्शित करायचा प्रयत्न केला होता. समान मूल्याच्या रेषांना आपण जोडायचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला होता आणि त्याचा अभ्यास आपण जेव्हा केला तेव्हा एक सुंदर पॅटर्न जे आहे हे पॅटर्न जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळालं. मोस्टली अटलांटिक महासागरातील पॅटर्न समोर आलेला आहे. आपण पाहतोय की या चुंबकत्वाच्या रेषा ज्या आहेत अगदी सरळ सरळ रेषा ज्या आहेत ह्या रेषा आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु काही रेषा ज्या आहेत ह्या रेषा सडनली उलट्या झालेल्या पण आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. या रेषांतील आपण पाहतो की हा उलटापणा जो आहे हा उलटपणा चुंबकीय विसंगती या नावाने ओळखला गेलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतील. हा चुंबकीय विसंगतपणा जो आहे सध्या हा विसंगतपणा का बरं आहे बघ तो किती आहे. आता ही विसंगती नेमकी काय आहे आपण ती पाहूया. चुंबकीय विसंगतीचा अर्थ असा होतो आहे की सध्याच्या काळामध्ये पृथ्वीचा चुंबकीय ध्रुव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दगडांतील हे जे स्फटिकांची रेषा जी आहे ही रेषा त्या ठिकाणी डायरेक्ट होतो की नाही आहे. आपण याचा अभ्यास आपण जेव्हा करतोय तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळतंय की आत्ताच्या घडीला पृथ्वीचा चुंबकीय ध्रुव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फक्त पृथ्वी तलावरील 50% एवढे खडक ती दिशा दाखवतात. याचा अर्थ असा की 50% खडक जे आहेत किंवा दगड जे आहेत हे विसंगती दाखवतात. बापरे, हा प्रचंड मोठा प्रमाण झालेला आहे. जगातील जे काही खडक जे आहेत हे सध्याचे चुंबकीय ध्रुव ज्या ठिकाणी आहेत त्या दिशांना दाखवत नाही तर 50% उलट दिशांना दाखवतात. याचा अर्थ असा की दॅट द मॅग्नेटिक रिव्हर्सल इन द पोल ऑफ द अर्थ इज देअर. पृथ्वीचा चुंबकीय ध्रुव जो आहे हा आपली दिशा सडनली बदलवतोय का या गोष्टीकडे शास्त्रज्ञांचं पुन्हा लक्ष लागलेलं आहे. आणि या आधारावर पुढे पॅलेओमॅग्नेटिझम आणि पुढचा अभ्यास सांगतो आहे की पृथ्वीचा ध्रुव जो आहे मी जिओग्राफिकल पोलच्या बद्दल बोलत नाही आहे. पृथ्वीचा मॅग्नेटिक पोल जो आहे हा किमान किती वेळा 183 वेळा बदललेला आहे अशा प्रकारचं मत जे आहे हे जिओलॉजिस्ट लोकांनी पुढे सांगलेलं आहे असं आपल्याला ठिकाणी माहीत पडेल. आणि या आधारावर मग पृथ्वीच्या वेगवेगळ्या खडकांतील मॅग्नेटिझम किती किती शिल्लक आहे, कोणकोणत्या ठिकाणी किती प्रकारामध्ये मॅग्नेटिझम आपल्याला पाहायला मिळतं आहे याचा अभ्यास जो आहे हा पुढे केला गेला. आणि त्या आधारावर एक सुंदर व्यवस्थित असं एक विज्ञान जे आहे पॅलेओमॅग्नेटिझमचं आणि प्लेट टेक्टॉनिझमचं हे एकत्रित विकसित झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी माहीत पडतं आहे. ती चर्चा आता आपण या ठिकाणी करूया. आता ही चुंबकीय विसंगती नेमकी काय आहे त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. आपण पाहतो या ठिकाणी की ही एक आकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ही आकृती मागच्या 5 मिलियन म्हणजे 50 लाख वर्षांतील जे काही एक रिव्हर्सल ऑफ द पोल आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्याचा अभ्यास जो आहे हा एका या आकृतीवर सांगायचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. ही जी चुंबकीय विसंगती आहे ज्याला आपण मॅग्नेटिक ॲनोमली असं आपण म्हणतो आहे यामध्ये काळा रंग आणि पांढरा रंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आपण पाहतो या ठिकाणी की यातील हा जो काळा रंग जो आहे हा काळा रंग सांगतो आहे की जे जे दगडं आपण अभ्यासाला घेतलेले आहेत त्या दगडांतील चुंबकीय सुसंगतपणा जो आहे हा सुसंगतपणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. पण हा जो पांढरा रंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे हा संख्येने साधारणतः ही सेंटीमीटरला लांबी जर मोजली आपण आणि हिला 100% जर आपण पकडलं तर साधारणतः 50% जो आहे हा पांढरा रंग पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. हा पांढरा रंग काय आहे तर आपल्याला असं पाहायला मिळेल की पांढरा रंग सध्याच्या चुंबकीय ध्रुवांशी विसंगती सांगतो आहे. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की पृथ्वी तलावरील संपूर्ण दगडांचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळतंय की 50% दगड जे आहेत सध्याच्या चुंबकीय ध्रुवासोबत सुसंगतपणा दाखवतात आणि 50% दगड जे आहेत साधारणतः विसंगती स्पष्ट करतात. ही जी आहे हिला म्हणतो आपण मॅग्नेटिक ॲनोमली. तर ही मॅग्नेटिक ॲनोमली
प्लेट टेक्टॉनिकला अधिक स्पष्टपणे सांगायचा प्रयत्न करते आणि ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. ही मॅग्नेटिक ॲनोमली एका स्केलवर आपण जेव्हा घेतोय त्याची सुरुवात ही वरून झालेली आहे. 1 मिलियन, 2 मिलियन, 3 मिलियन, हा 4 मिलियन आणि 5 मिलियन. अर्थात आपल्याला म्हणता येईल की साधारणतः 50 लाख वर्षांपर्यंतचा काळ जो आहे समजा आपण अभ्यासाला जर घेतला तर आपल्याला काय पाहायला मिळतं आहे की हा 1 मिलियनच्या आसपास आपण 0 ते 1 मिलियन मागच्या 10 लाख वर्षांचा विचार आपण जेव्हा करतोय आपल्याला असं पाहायला मिळेल की शून्यापासून तर साधारणतः 78,000 वर्षांपर्यंत काळा रंग आहे. याचा अर्थ आहे की मागच्या 78,000 वर्षामध्ये कोणत्याच प्रकारची चुंबकीय विसंगती झालेली नाही आहे किंवा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवानी आणि दक्षिण ध्रुवानी आपलं पोल जे आहे चेंज केलेलं नाही असं आपल्याला म्हणता येईल. पृथ्वीचं पोलचं लोकेशन चेंज झालंय, मी त्याबद्दल बोलत नाही आहे, परंतु मॅग्नेटिक ॲनोमलीचा अर्थ असा होतो की उत्तर ध्रुव जो आहे हा सडनली दक्षिण ध्रुव होऊन जातो आहे आणि दक्षिण ध्रुव जो आहे हा सडनली उत्तर ध्रुव होऊन जातो आहे. अशा प्रकारचा जो अभ्यास जो आहे हा अभ्यास आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आपण पाहतो आहे की पहिली ॲनोमली केव्हा आहे, 78,000 वर्षांच्या अगोदर जी आहे ही पहिली ॲनोमली घडून आलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या ॲनोमलीचं नाव पण आपण दिलं आहे आपल्याला या ठिकाणी जारामिल्लो हे नाव जे आहे नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. हा जारामिल्लो काय आहे तर न्यू मेक्सिकोमधले मिळालेले दगड आहेत. मेक्सिकोच्या बाजूला असलेली दगड जे आहेत जारामिल्लो नावाचा एक परिसर आहे आणि त्या परिसरातील ही दगडं जे मिळतात त्या दगडामध्ये आपल्याला ही मॅग्नेटिक ॲनोमली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचा कालावधी जो आहे आपण रेडिओ रेटिंगच्या माध्यमातून त्यांना जर घेतला तर तो साधारण तो 80,000 ते 1,00,000 वर्षांच्या अगोदरचा कालावधी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो आहे. याचा अर्थ असा की 1,00,000 वर्षांच्या अगोदरचे दगड सांगतात की चुंबकीय विसंगती जी आहे ही विसंगती झालेली आहे. आपण पुढे पुढे जेव्हा जातोय आपण पाहतो की या वेगवेगळ्या काळामध्ये हा पांढरा रंग तुम्हाला जो पाहायला मिळतो आहे हा सांगतोय की त्या काळामध्ये चुंबकीय विसंगती जी आहे झालेली आहे. या मोठ्या काळामध्ये म्हणजे 1,00,000 वर्षापासून तर आपल्याला म्हणता येईल की 1.25-2 लाख वर्षापर्यंत उलट दिशेला चुंबक जो होता चुंबक या ठिकाणी होता मॅग्नेटिक पोल जे होते हे वेगळ्या दिशांना होते. अर्थात या काळामध्ये जे काही दगड पृथ्वी तलावर जन्माला आले असतील अटलांटिक रिड्सतून किंवा आणखी कोणत्या रिड्सतून जे काही दगड बाहेर पडले असतील लावाच्या माध्यमातून त्या सगळ्या दगडांमध्ये हा वेगळ्या ठिकाणी असलेला चुंबक जो आहे हा चुंबक त्यांचं स्थान सांगतोय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येत आहे. या प्रत्येक ठिकाणी पाहतो आपण की ती स्थानं जी आहेत ती स्थानं कुठे कुठे असतील याचा उल्लेख जो आहे उल्लेख आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो आहे. ही प्रत्येक स्थानं जी आहेत ती स्थानं सांगतात की त्या काळामध्ये सगळ्यात जुनं पहा काय नेमकं आहे तर हा गिल्बर्ट नावाचा एक कल्प आहे. गिल्बर्ट नावाचा एक कल्प आहे, गास कल्प आहे, मुटायामा कल्प आहे आणि ब्रुन्स कल्प आहे. ज्या ज्या माणसांनी या चुंबकांच्या या अभ्यासावर किंवा पॅलेओमॅग्नेटिझमवर काम केलेलं आहे त्यांची नावं जी आहेत नावं त्यांना आपण दिली आहेत. इंग्लंडच्या राणीचा हा डॉक्टर होता गिल्बर्ट. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की पृथ्वी एखाद्या चुंबकीय ध्रुवासारखी काम करते आहे, चुंबकासारखी काम करते आहे आणि म्हणून सगळ्यात जुना जो कल्प जो आहे त्याला आपण गिल्बर्टचं आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे. तर आपण पाहतोय की या गिल्बर्ट काळामध्ये हा नुनीवाट हा जो आहे आपण कल्पना करूया अलास्कामधला लावा आहे. हा अलास्कामधला लावा जो आहे हा सांगतोय की त्या काळामध्ये तर हा अलास्कामधला लावा सांगतोय की त्या काळामध्ये सुद्धा ही नुनीवाक विसंगती जी आहे विसंगती होती. अर्थात त्या काळामध्ये पृथ्वीचा ध्रुव जो आहे हा वेगळ्या ठिकाणी होता किंवा ध्रुव जो आहे बदललेला होता. अशा प्रकारचं मत जे आहे हे मत आपल्याला या ठिकाणी ठेवता येतं आहे. आपण हा जो पॅलेओमॅग्नेटिक रिकन्स्ट्रक्शन आपण जेव्हा करतो त्या आधारावर आपल्याला म्हणता येईल की या प्रत्येक कोणकोणत्या काळामध्ये पृथ्वीचा चुंबकीय ध्रुव जो आहे हा कुठे कुठे होता हे आपल्याला या सगळ्यांच्या आधारे आपल्याला सांगता येऊ शकतं आहे. आणि हा अभ्यास जो आहे प्लेट टेक्टॉनिकला समजून घेण्यासाठी अत्यंत मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येत आहे. मग या चुंबकीय विसंगतीच्या आधारावर प्लेट टेक्टॉनिझम जी आहे किंवा प्लेट जी आहे ही पसरत चाललेली आहे, प्लेट चालत चाललेली आहे. हे कसं ओळखायचं आपण पुन्हा त्या मागच्या एका स्लाईडकडे आपण या ठिकाणी येऊया आणि ही गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्याला क्लिअर होईल. आपण इथे पाहतो ओके इथे पाहतो आपण की ही जी काळ्या रंगाची रेषा आपल्याला जी पाहायला मिळत आहे ती सध्याच्या चुंबकाला इंगित करत आहे. आजचे पृथ्वीचे जे काही उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहेत म्हणजेच पृथ्वीचे चुंबकीय उत्तर ध्रुव आणि चुंबकीय दक्षिण ध्रुव आहेत त्याला हा जो शून्याचा फिगर जो आहे हा सांगतो या ठिकाणी. पण याच्या पाठीमागं पाहतो की उजवीकडे आणि डावीकडे या रेषा ज्या आहेत त्या रेषा मध्ये 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 आल्या आहेत. हा जो लावा जो आहे हा लावा जुन्या काळातला आहे, हा आणखी जुन्या काळातला आहे आणि हा पुढचा सगळ्यात शेवटचा हा आणखी जुन्या काळातला आहे. याचा अर्थ असा
की काळ जसा जसा भूतकाळातून हा आपण वर्तमान काळामध्ये या ठिकाणी आलेलो आहे, वारंवार चुंबक जो आहे हा चुंबक पृथ्वीचा बदललेला आहे, ही गोष्ट जी आहे ही याच्या आधारे स्पष्ट करून सांगता येत आहे. आणि त्यामुळं पॅलेओमॅग्नेटिक रिकन्स्ट्रक्शन जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या आधारावर मग हा लावा जो आहे हा कोणकोणत्या ठिकाणी कसा कसा होता हा इथे आपण या नकाशात जोडायचा प्रयत्न आपण जेव्हा करतो तेव्हा मग आपल्याला कळतंय की हा समुद्र जो आहे, समजा हा अटलांटिक महासागर समजा आपण जर घेतला असेल, तर हा अटलांटिक महासागर जो आहे हा कसा कसा फाटत फाटत चाललेला आहे, ही गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येते. कारण आपल्याला माहीत आहे की या प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या रेषा ज्या आहेत ह्या रेषा या ठिकाणी आहेत. आणि या रेषांनी त्यांचं वय जे आहे हे वय सुद्धा निश्चित केलेलं आहे असं आपल्याला ठिकाणी माहीत पडतील. ही पहिली रेषा आजची आहे, ही दुसरी रेषा नंतरची आहे, किंवा तिसरी रेषा याच्या नंतरची आखी किंवा त्री जर असेल तर याचा अर्थ असा की मागच्या त्या काळामध्ये ते लोकेशन जे आहे हे आधी या एका शून्य ठिकाणीच होतं, कारण हीच मिड अटलांटिक रीड्स आहे. नंतर मात्र पाहतो आपण की ह्या हळूहळू दूर दूर गेलेल्या आहेत. यांचा एज जो आहे हा एज अत्यंत जुना आहे. हे जर असेल तर मग या आधारावरून हा समुद्र जो आहे अटलांटिक समुद्र जो आहे हा किती नेमका फाटलेला आहे, हा दर वर्षाला किती फाटलेला आहे, याचा सुद्धा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येते. आणि ते आपण या फिगरमध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे पाहतो आपण की लाल रंगाच्या रेषा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतील आणि निळ्या रंगाच्या पण रेषा ज्या आहेत ह्या रेषा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. या लाल रंगाच्या रेषा सांगतात, त्यामध्ये तुम्हाला एक आकडा जर दिसत असेल तर हा 5.8 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. हा सांगतो आहे की हा समुद्र जो आहे हा समुद्र साधारणतः 6 सेंटीमीटरच्या दराने दर वर्षाला फाटत चाललेला आहे. म्हणजेच पॅलेओमॅग्नेटिक रिकन्स्ट्रक्शन आपण जेव्हा करतो तेव्हा तो समुद्र जो आहे मागच्या इतक्या वर्षामध्ये कोणत्या वेगानं फाटला हे आपल्याला सांगता येत आहे. आपण याच्या आधारावर निव्वळच मी याला जोडत नाही आहे, तर शास्त्रज्ञांनी याच्या आधारावर एक पॅन्झियाची निर्मिती केलेली आहे. प्लेट टेक्टॉनिक ज्या शास्त्रज्ञांनी अभ्यासलं त्या शास्त्रज्ञांनी किती वर्षांच्या अगोदर हे सगळेचे सगळे खंड जे होते एका पॅन्झियामध्ये होते. म्हणजेच वेगनरनं आधी सांगितलं होतं की पेन्झिया जो होता हा कार्बनिफेरस काळामध्ये होता, 350 दशलक्ष वर्षांच्या अगोदर पेन्झिया होता असं वेगनर बोलला होता. आणि वेगनरला आपण शिव्या दिल्या होत्या, वेगनरला आपण टीका केली होती की वेगनर हा काहीतरी वेगळं सांगतोय. पण आता आपण पाहतोय की पॅलेओमॅग्नेटिझमच्या आधारावर आपण रिकन्स्ट्रक्शन ऑफ द ऑल द कॉन्टिनेंट्स आपण जेव्हा करतोय, आता आपण सांगतोय सप्रमाण सांगतोय की यस दॅट द वेगनर वॉज द राईट, बट ही कुड नॉट से दॅट द हाऊ दॅट द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट हॅव टेकन अँड टेक प्लेस. हे मात्र तो सांगू शकत नव्हता, त्याने सांगितलं नव्हतं. पण आपण आत्ता सांगतोय की साधारणतः हे सगळे म्हणजेच आपण पाहूया की हा जो अटलांटिक महासागर जो आहे हा साधारणतः 6 सेंटीमीटरच्या वेगानं हा फाटताना आपल्याला या ठिकाणी पॅसिफिक महासागर जो आहे हा या पॉईंटला फाटतो आहे. हा अटलांटिक महासागर जो आहे अटलांटिक महासागर साधारणतः 6 सेंटीमीटरच्या वेगानं आपण फाटतो आहे. अगदी इंडियन ओशन जो आहे भारतीय समुद्र जो आहे हा पण या ठिकाणी ही चार्ल्सबर्ग कटक नावाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, ती पण या ठिकाणी फाटते आहे. आणि आपण पाहतो की हा सगळाचा सगळा भाग जो आहे हा याला आपण इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ही सगळीची सगळी या पॉईंटसोबत आपल्याला म्हणता येईल की ही प्लेट ही नॉर्थकडे सरकता आहे. अशा प्रकारचं चित्र जे आहे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळं या प्लेट टेक्टॉनिकच्या अभ्यासाच्या नंतर कोणता समुद्र कोणत्या वेगानं हा फाटत चाललेला आहे ही गोष्ट जी आहे ही गोष्ट अगदी क्लिअरली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळं प्लेट टेक्टॉनिक हे अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी ठेवत आहे असं आपल्याला म्हणता येत आहे. या आधारावर मग आता आपण पुढे पाहूया की हे वेगवेगळे खंड जे आहेत ज्यांना सुरुवातीला आपण सांगितलेलं आहे की 7 जे आहेत हे मेजर असे खंड आहेत आणि ह्या छोट्या 20 आपल्याला प्लेटच्या बाउंड्रीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील असं आपण सांगितलं होतं. आपण त्यांना पण बघूया. अगदी छोटीशी प्लेट आपल्याला, मला वाटतं तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही, की डिऑन जॉन फुका छोटीशी प्लेट आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल, दिसणार पण नाही. ती छोटीशी नाझका नावाची एक प्लेट जी आहे, इकडे छोटीशी कोको नावाची एक प्लेट आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल. ह्या सगळ्याच्या सगळ्या प्लेट ज्या आहेत ह्या एक दुसऱ्यांच्या दिशेला किंवा एक दुसऱ्यांकडे किंवा एक दुसऱ्यांपासून दूर जाताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. आपण पाहतोय की हे जे निळा रंग जो आहे इथे इंडियन प्लेट आहे, आपण पाहतो या ठिकाणी की इकडे नॉर्थला सरकते आहे, त्यामुळे आपण त्याला निळा रंग दिलेला आहे. आपण पाहतोय की ही प्लेट जी आहे ही प्लेट या ठिकाणी पुन्हा निळ्या रंगाची आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे.
आपण पाहतोय की ह्या सगळ्या प्लेट ज्या आहेत त्या प्लेट एक दुसऱ्यांकडे सरकतात किंवा एक दुसऱ्यांपासून दूर तरी चाललेले आहेत असं आपल्याला माहीत पडेल। या आधारावर आपण मग प्लेटचे प्रकार जे आहेत ते प्रकार आपण सांगायचा प्रयत्न केलेला आहे। हा जो लाल रंग जो आहे पुन्हा पाहतो आपण या ठिकाणी की एक दुसऱ्यांपासून दूर जातो आहे आणि त्यामुळं ही जी प्लेट जी आहे हे प्लेटची मार्जिन लाईन आहे। हे अमेरिकन प्लेट आहे, हा नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका, परंतु प्लेट मात्र एकच आहे, तिला आपण अमेरिकन प्लेट असं म्हणतो आहे। ही या लाल रंगापासून ती डावीकडे सरकत चाललेली आहे असं आपल्याला या ठिकाणी माहीत पडत आहे। आणि ही जर सरकत जर चालली असेल तर मग इथं ऑटोमॅटिक हा निळा रंग जो आहे हा निळा रंग आपल्याला या ठिकाणी प्राप्त होईल या ठिकाणी, कारण ह्या एक दुसऱ्यांच्या जवळ येतील मग। आणि त्यामुळं तीन प्रकारचे प्लेटचे किनारे जे आहेत हे किनारे या लोकांनी म्हणजेच जे प्लेट टेक्टोनिकचे अभ्यासक जे आहेत त्या लोकांनी शोधून काढलेले आहेत। तीन किनारे किंवा तीन प्रकारचे प्लेट मार्जिन कोणकोणते आहेत त्यांची आपण चर्चा करूया। आपण पाहतोय की दोन प्लेट जे आहेत हे प्लेट एक दुसऱ्यांकडे चालत येऊ शकतात। अशा प्लेट की ज्या एक दुसऱ्यांकडे चालत जर येत असतील तर त्या एकमेकावर चढतील, त्या एकमेकांना धक्का मारतील। त्यातील जी प्लेट जी आहे जी जास्त डेन्सिटीची असेल ती खाली जाईल आणि लो डेन्सिटीची प्लेट जी आहे ही वर जाईल, पण त्या प्लेटच्या मार्जिनवर एखाद्या पर्वतांची निर्मिती मात्र नक्की होईल आहे। अशा प्रकारच्या प्लेट मार्जिन जी आहेत त्यातील एक प्लेट ही नाश पावती आहे आणि म्हणून या किनाऱ्यांना आपण डिस्ट्रक्टिव्ह प्लेट मार्जिन असं एक नाव जे आहे नाव त्यांचं आपण दिलेलं आहे। पण असं पण होत आहे, फॉर एक्झाम्पल आपण आता अटलांटिकची आपण चर्चा केलेली आहे। अटलांटिक महासागरामध्ये पाहतो आपण की दोन प्लेट जे आहेत ह्या एक दुसऱ्यापासून दूर दूर चाललेले आहेत। मग काय होईल, अटलांटिक महासागरामध्ये त्या प्लेट दूर दूर जर चालल्या असतील एक दुसऱ्यापासून तर जमीन जी आहे ही फाटेल। फाटल्यामुळं आतमधला लावा जो आहे लावा वर येईल आणि तो दोनही प्लेटला जुडेल, त्यामुळे प्लेटचा आकार वाढेल, त्यामुळे त्या प्लेट धक्का मारतील आणि दूर दूर सरकतील। पण त्यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे की त्या प्लेट ज्या आहेत आकारमाने त्या भागात थोड्याशा मोठ्या होतील। अशा प्रकारच्या प्लेट ज्या आहेत ह्या प्लेट त्यांना आपण रचनात्मक किनारे आपण असं म्हणतो आहे, कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट मार्जिन असं त्यांचं नाव जे नाव त्यांचं आपण दिलेलं आहे। तिसरा एक प्लेटचा किनारा आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी पाहतो आपण की प्लेट जी आहे एकमेकांच्या जवळ पण येत नाही आहे आणि एकमेकांच्या दूर पण जात नाही आहे, ती एकमेकांच्या सानिध्यामध्ये मात्र सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा प्रकारच्या पण काही प्लेट मार्जिन जी आहेत त्या संपूर्ण जगामध्ये आहेत आणि त्यांना आपण कन्झर्वेटिव्ह प्लेट मार्जिन किंवा संरक्षित प्लेट किनारे असं नाव जे आहे नाव त्यांचं आपण दिलेलं आहे। तर हे तीन प्रकारचे किनारे आपण पाहतो या ठिकाणी। हा डायव्हर्जंट प्लेट मार्जिन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, हा कन्व्हर्जंट प्लेट मार्जिन, इथे दोन प्लेट एकमेकांच्या जवळ येतात, आणि तिसरा जो आहे हे आहे कन्झर्वेटिव्ह प्लेट मार्जिन, ह्या एकमेकांच्या जवळ आहेत परंतु त्या धक्का मारत नाही आहेत, एकमेकांच्या जवळ पण येत नाही आहेत। अशा प्रकारची एकमेव आदर्श अशी प्लेट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल ती कोणती आहे तर तो आहे पॅसिफिक महासागराच्या जवळ आणि नॉर्थ अमेरिकेच्या जवळ असलेला सॅन अँडरसन फॉल्ट। या ठिकाणी पाहतो आपण की पॅसिफिक प्लेट जी आहे ही इकडे नॉर्थ वेस्टच्या साईडला सरकताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि त्याच दिशेला नॉर्थ अमेरिकन प्लेट जी आहे ती पण सुद्धा सरकताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यामुळं ही कन्झर्वेटिव्ह प्लेट मार्जिनचं अतिशय चांगलं उदाहरण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। तर अशा अर्थानं पाहतो आपण की इथे पण भूकंप झालेले आहेत, कॅलिफोर्नियाचा भूकंप फार फेमस आहे, या प्रत्येक ठिकाणी इथे पण भूकंप होतो आहे, इथे पण भूकंप होतो आहे, म्हणजे एकमेकांच्या दूर जर जात असतील तर लावा सडनली वर येतो आणि भूकंप येतो आहे, एकमेकांच्या जवळ जर त्या प्लेट जर येत असतील तर त्या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल हिमालय आपण पाहतो की हिमालय जो आहे हा सेस्मिक झोन आहे, इथे पण भूकंप होतो आहे आणि इथे सुद्धा भूकंप होतोय। तर अशा अर्थानं पाहतो आपण की तीन प्रकारच्या प्लेट मार्जिन जे आहेत हे सजेस्ट केलेले आहेत या अभ्यासकांनी, तर त्यांची चर्चा आता आपण या ठिकाणी करतो आहे। या सगळ्याच्या सगळ्या प्लेट आपण पाहतो आहे की एक दुसऱ्यांपासून दूर जातात किंवा एक दुसऱ्यांच्या जवळ येतात, जे काही असेल या प्लेट ज्या आहेत ह्या प्लेट एक दुसऱ्यांच्या जवळ येत असतील किंवा एक दुसऱ्यांपासून दूर जरी जात असतील तरी त्या कुठेही कशाही जात नाहीत, त्या एका सिद्धांताला फॉलो करतात। आणि स्वित्झर्लंडमधला एक गणितज्ञ आहे त्याचं नाव आहे आयलर, लिओनहार्ड आयलर जो आहे त्या आयलरनी जिओमेट्रीमध्ये एक सिद्धांत मांडला होता की ही जिओमेट्रिकल शेप जर असेल त्यांचा स्पिरिटिकल शेप जर असेल तर जिओमेट्री कशी काम करेल, तर असं म्हणतात की ह्या प्लेट जी आहे पृथ्वीच्या घनगोलावर ह्या आयलेरियन थेअरीच्या अनुसार त्या सरकतील। म्हणजेच आपण पाहतो आहे की त्यामध्ये एक रोटेशन पोल असेल, पृथ्वी जी आहे ही त्याच्या ॲक्सिसवर फिरते आहे आणि म्हणून संपूर्ण पृथ्वीचा एक रोटेशन पोल आहे। नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जो आहे पृथ्वीचे दोन त्या ॲक्सिसला जुळतात आणि त्याच्यावर पृथ्वी जी आहे ही रोटेट होते आहे किंवा तिचं परिवर्तन होते आहे आणि म्हणून तो रोटेशन पोल झाला। परंतु
कॉन्टिनेंट जे आहे ते कॉन्टिनेंट पृथ्वीवर जेव्हा चालतात तेव्हा ते सुद्धा भोवतीकडे चालत नाही, तर ते एका रोटेशन पोलच्या अनुसार चालतात. अशा प्रकारचं मत जे आहे हे मत या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. द पोल ऑफ रोटेशन अँड द ॲक्सिस ऑफ द पोल, ॲक्सिस ऑफ द अर्थ, ह्या दोन गोष्टी बिलकुल भिन्न आहेत. आपण पाहूया की आयलेरियन थेअरीच्या अनुसार हे कॉन्टिनेंट जे आहेत हे कसे चालतील, त्यांची चर्चा जी आहे हे काही आकृत्यांच्या मदतीनं करायचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहे. कल्पना करा, या आकृतीमध्ये पाहतो पृथ्वीचा नॉर्थ पोल जो आहे हा आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सगळेचे सगळे रेखावृत्त जे आहेत हे त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि हा पृथ्वीचा नॉर्थ पोल आहे. पण आयलर पोल जो आहे, आयलरियन पोल आपल्याला याला म्हणता येईल, हा पृथ्वीचा आयलरियन पोल आहे. या ठिकाणी पृथ्वीचा समजा हा जो रोटेशन पोल जो असेल, रोटेशन ऑफ द प्लेट्सचा पोल जर या ठिकाणी जर असेल, तर आपण पाहूया की इथे ही ॲक्सिस जी आहे ही मला अशी ओढावी लागेल आणि मग पाहतो मी ही सरळ रेषा जी ओढलेली आहे पोलच्या जवळ पाहतो आपण की हा इथे एक सर्कल डेव्हलप होईल, हा दुसरा सर्कल या ठिकाणी डेव्हलप होईल, हा तिसरा सर्कल डेव्हलप होईल आणि मग हे वेगळे असे रेखावृत्त आपल्याला या ठिकाणी अक्षवृत्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण पाहतो आहे की एक खालची आकृती आपण या ठिकाणी घेऊया. आपण हे वरच्या आकृतीला आपण सोडू आणि खाली पुन्हा एक आकृती जी आहे आपण ड्रॉ केलेली आहे. आपण पहा, हा जो पोल जो आहे इट इज द रोटेशन ॲक्सिस. आपल्याला असं पाहायला मिळेल की या पोलच्या जवळ जो कॉन्टिनेंट असेल हा कमी जागा सरकेल, परंतु त्या पोलपासून जो कॉन्टिनेंट किंवा जी प्लेट जास्त अंतरावर असेल ती जास्त अंतर पार करेल. आपल्याला इथे पाहायला मिळेल की या ॲक्सिसपासून हा जो प्लेट जो आहे हा जास्त अंतर सरकलेला आहे. इथे पाहतो आपण की हा त्यापेक्षा थोडंसं कमी अंतर सरकलेलं आहे, हा त्यापेक्षा थोडंसं कमी अंतर सरकलेलं आहे आणि ही अगदी छोटंसं अंतर सरकलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या वरच्या आकृतीमध्ये पण आपण पाहतोय की जी प्लेट जी आहे ही जास्त अंतरावर असेल, कारण आयलरियन पोल या ठिकाणी आहे, तो आपण पाहूया की हा कमी अंतर सरकेल आणि दूरवरचा अंतर जो आहे हा जास्त सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. एका समान कालावधीमध्ये समजा मिलियन इयर्स समजा आपण जर घेतले असतील तर आपण पाहतो की 20 मिलियन, 40 मिलियन, 60 to 80 मिलियन या कालामध्ये पाहतो की एखादी गोष्ट जी आहे ही जवळ सरकते आहे आणि दूरची गोष्ट जी आहे ही जास्त अंतरावर सरकत आहे. अशा प्रकारची गोष्ट जी आहे ही समोर आलेली आहे आणि प्लेट टेक्टॉनिकमध्ये ही गोष्ट अगदी स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे की आयलरियन पोलच्या जवळ जो प्लेट असतो आहे, आयलरियन पोलच्या जवळ जो कॉन्टिनेंट असतो आहे तो कमी अंतर सरकतो आहे आणि जो जास्त अंतरावर असतो आहे तो जास्त अंतर सरकतो आहे. अशी गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्याला तपासून पाहता येत आहे. आयलरियन पोल जो आहे हा पुन्हा आपल्याला या आपण तांबड्या समुद्राचा भाग समजा आपण लक्षात जर घेतला असेल किंवा हे पर्शियनची खाडी समजा आपण लक्षात जर घेतली असेल तर आपल्याला आणखी क्लिअर करता येते. आपल्याला असं पाहायला मिळतं की इतक्यामध्ये कुठेतरी आयलरियन पोल आहे आणि त्या माध्यमातून हा तांबडा समुद्र जो आहे हा जास्त फाटत चाललेला आहे. आपल्याला असं पाहायला मिळेल की एखादं कापड जसं आपण फाडावं किंवा कागद जसं फाडावं तशा प्रकारे इथे हा जास्त फाटलेला आहे, परंतु इथे अजून फाटायलाच शिल्लक आहे. हा हळूहळू आपण पाहतो की हा कदाचित या ठिकाणी हा जिथे आता आपण आज समुद्र पाहतो आहे, या समुद्रातून ज्याला आपण मृत समुद्र असं म्हणतो आहे, कदाचित पुढच्या काही वर्षानंतर हा पूर्णतः फाटेल आणि या ठिकाणी तांबडा समुद्र आणि हा मेडिटेरियन सी हा एकामेकाला जोडला जाईल. अशा प्रकारचं चित्र आपण पाहतोय, पण हा इथे मात्र जास्त फाटलेला आहे. अशा प्रकारचं चित्र जे आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आयलरियन पोलच्या आधारावर ही गोष्ट जी आहे ही गोष्ट अगदी क्लिअर करता येतात आणि त्याच आधारावर आपल्याला पुढे पण पाहता येईल. हा निव्वळ फाटतो आहे आणि फाटल्याचा विशिष्ट असा आकार आहे मी हेच म्हणत नाही आहे. तर या गोष्टीतून आणखी एक गोष्ट ती क्लिअर होते, ती कोणती अशी की वेगवेगळे आकार जे आहेत समुद्रांतील आणि बेटांचे आकार जे आहेत हे आकार आपण पाहतो या ठिकाणी. मी इथे जापानचं तुम्हाला उदाहरण देतो आहे की सगळेचे सगळे आर्चिपेलागो जो आहेत समुद्रातील, फॉर एक्झाम्पल एल्युशियन सी किंवा एल्युशियन बेटे ज्याला आपण म्हणतो आहे, यांचा विचार समजा आपण जर केला असेल तर ते अगदी अशा एखाद्या आर्कच्या आकाराचे, असं वाटतं की एखादा काहीतरी धनुष्य जो आहे धनुष्य त्यांचा आहे. तर अशा प्रकारची आयलंड जे आहेत किंवा आयलंडचे समूह जे आहेत समूह आपल्याला पाहायला मिळतील आणि हे सगळे आयलरियन थेअरीच्या आधारावर आपल्याला स्पष्ट करता येतात. तर ही गोष्टसुद्धा प्लेट टेक्टॉनिकतून चांगली सिद्ध होत आहे, अशा प्रकारचं मत आपण या ठिकाणी ठेवतो आहे. तर ह्या वेगवेगळ्या प्लेट ज्या आहेत ह्या फाटतात, सरकतात, एकामेकाच्या जवळ येतात, पण या सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला असं पाहायला मिळेल की त्यांच्यामधलं पृथ्वीचा टोटल जिओग्राफिकल एरिया जो आहे हा मात्र प्रभावित होत नाही आहे. एक प्लेट दुसरीकडे सरकत आहे याचा अर्थ ती कोणाच्या तरी जवळ जात आहे आणि त्यामुळं आपण पाहतोय की पृथ्वीचा टोटल जिओग्राफिकल एरिया जो आहे हा मात्र स्टेबल आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण पुढे पाहूया की ही प्लेट जी आहे ही प्लेट जी सरकत आहे
तिची गती जी आहे ही गती नेमकी काय आहे. इथे अल्फ्रेड वेगनर जो आहे हा कमी पडला होता. आणि त्यानंतर पाहतो आपण की वेगवेगळे मतं जे आहेत त्यामध्ये मॉर्गन असेल, त्यामध्ये होम्स असेल, यांनी सांगितलं आहे की त्यामध्ये सगळ्यात चांगलं स्पष्ट जे केलेलं आहे ते आर्थर होम्स आहे. तो असं म्हणतो आहे की पृथ्वीच्या अंतर्गत भागातला मेटलमधला जो काही तप्त असा लावा जो आहे हा लावा वर येतो आहे, तो त्या वरच्या ॲस्ट्रोनोस्फिअरच्या भागाला धक्का मारतो आणि वर येतो आहे. त्यामुळं प्लेट जी आहे ही दोन बाजूला ढकलली जात आहे आणि त्यामुळं समुद्र जे आहेत समुद्र फाटतात. आणि हा लावा जो आहे हा लावा जो वर येतो आहे त्यामध्ये तो अंतर्गत भागामध्ये ज्याला आपण कन्व्हेन्शनल स्ट्रीम म्हणतो आहे त्या माध्यमातून तो वर येतो आहे. तो हॉट असतो आणि म्हणून तो वर येतो आहे. तो कूल झाला की पुन्हा खाली जातो आहे. तर अशा अर्थाचं मत जे आहे मत या ठिकाणी आर्थर होम्सने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं प्लेट टेक्टॉनिक जे आहे त्याचे नेमके कारणं कोणते आहेत ज्यामध्ये अल्फ्रेड वेगनर थांबला होता ते कारणं आत्ता समोर आलेले आहेत आणि त्यातून हा सिद्धांत जो आहे हा पूर्ण स्टेबल झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. या आधारावर आर्थर होम्सनी पृथ्वीचं वय जे आहे ते वय पण फिक्स केलेलं आहे. आपण जे सांगतोय की 4.5 अब्ज वर्ष पृथ्वीचं वय जे आहे हे वय जे आहे हे मिळणारा सीसा जो आहे ज्याचं केमिकल फॉर्म्युला पीबी आहे असं आपल्याला म्हणता येईल, त्याचं प्रमाण किती आहे. कारण पृथ्वीच्या निर्मितीसोबत हा पीबी नव्हता, तो नंतर जनरेट झालेला आहे. आणि का बरं जनरेट झालेला आहे तर ड्यू टू द रेडिओ ॲक्टिव्हिटी. रेडिओ ॲक्टिव्हिटीतून अल्फा बीटा आणि गॅमा ही किरणं जी आहेत हे बाहेर पडतात. आपण हे सगळं वाचावं नंतर, मी डिटेल या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्यातून शेवटी पीबी जो आहे हा कसा डेव्हलप होतो आहे हे यात सांगायचा प्रयत्न जो आहे हा मी या ठिकाणी केलेला आहे. आपण पाहतो या ठिकाणी की प्लेट टेक्टॉनिक जो आहे हा सध्याच्या पर्वतांची निर्मिती कशी होत आहे ते पण सांगताय. वेगवेगळ्या प्लेट जे आहे एकमेकांच्या कडे येतात, एकमेकावर चढतात आणि त्यातून पाहतो आपण की हे सगळे पर्वत जे आहेत पर्वत निर्माण झाले आहेत. हिमालयाची निर्मिती कशी झालेली आहे हे प्लेट टेक्टॉनिकचा हा सिद्धांत जो आहे हा अतिशय सुंदरतेनं समजावून सांगतो आहे. हा तिबेटन प्लॅटू जो आहे आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. हे युरेशियन प्लेट आहे आणि हे इंडियन सब कॉन्टिनेंटल प्लेट आहे. ही खाली चाललेली आहे, ही मात्र वर आरूढ होते आहे. आणि त्यातनं शेवटी पाहतो आपण या ठिकाणी की हे अशा प्रकारचा हिमालया जो आहे हा या ठिकाणी जनरेट झालेला आहे. आणि याची उत्तरं जी आहेत ही उत्तरं प्लेट टेक्टॉनिकतून अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगता येतात. आपण पाहतोय की या ठिकाणी पाहतो आपण की हा पर्वत जो आहे इथे रॉकी पर्वत जो आहे हा उत्तरेला डेव्हलप झालेला आहे. आपण पाहतो की अमेरिकन प्लेट जी आहे ही पश्चिमेला चालली असं पण सुरुवातीला आपण बोललो होतो की या ठिकाणी इथे एकमेकाच्या इथं जवळ पण येत नाही आणि त्यामुळे हिला आपण कन्झर्वेटिव्ह प्लेट आपण बोललो होतो. या भागामध्ये पर्वत निर्माण होत नाही आहे पण त्याची उंची मात्र या भागामध्ये आहे, या भागामध्ये आहे. कारण काय तर ही पॅसिफिक प्लेट जी आहे त्या पॅसिफिक प्लेटमध्ये आपण पाहतो की अमेरिकन प्लेट टच होत आहे आणि त्यामुळे पाहतो आपण की हा पर्वत राईज झालेला आहे. हे जुआन डी फुका नावाची छोटीशी प्लेट जी आहे त्या प्लेटला पुन्हा अमेरिकन प्लेट जी आहे ही टच होत आहे आणि त्यामुळे पाहतो आपण की या ठिकाणी पर्वत जो आहे पर्वत इथे राईज झालेला आहे. पण इथे तुम्हाला हे पर्वताची राईजचे चिन्ह जे आहे तुम्हाला इथे पाहायला मिळत नाही आहे. कारण इथे मात्र आपण पाहतो की न्यूट्रलिटी जी आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यातून कोकोस प्लेट जी आहे पुन्हा पाहतो की मेक्सिको सडनली उंच झालेला आहे. म्हणजे मेक्सिकोची खाडी जी आहे त्या खाडीतून इकडे पॅसिफिक महासागर पाहिलं जर आपण अत्यंत उंच झालेला पर्वत जो आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर हे सगळे कारणं जे आहेत पर्वत निर्माण कुठे होईल आणि का बरं होईल, कोणत्या ठिकाणी पर्वताची उंची सगळ्यात जास्त असेल, हिमालयाची उंची अगदी मध्यभागी माउंट एव्हरेस्टच्या स्वरूपात सगळ्यात जास्त का बरं आहे आणि पूर्वेला आणि पश्चिमेला हिमालय असा का बरं कमी कमी होतो आहे, ही सगळी उत्तरं जी आहेत ही उत्तरं आपल्याला पाहायला मिळतील या प्लेट टेक्टॉनिकच्या थ्योरीमध्ये. जॅपनीज आयलंड जे आहेत त्यांचाही विचार समजा आपण जर केला तर आपण पाहतो की ही प्लेट आहे खरं तर मार्जिन लाईन जी आहे हा एशियाटिक प्लेटचा एक्सटेन्शन आहे हा आपल्याला असं म्हणता येईल. हे एशियाटिक प्लेट आहे समुद्रामध्ये आलेली आहे आणि त्यामध्ये पाहतो आपण की पॅसिफिक प्लेट जी आहे हे पुन्हा टच होते आहे, त्यांचं कॉलिजन होतं आहे आणि त्यामुळे जॅपनीज आयलंड जे आहे हे वर राईज झालेले आहेत. तर अशा प्रकारे निव्वळ मी पर्वतांचं नाही आहे तर आयलंडचे जे आर्चिपेलागो जो आहेत ते तसे का बरं आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खाली समजा आपण जर गेलो तर आपण पाहतो की फिलिपिन्स असेल, जसं आता दाखवलं नाही ठिकाणी खाली जाऊ, फिलिपिन्स असेल, मरियाना असेल, या भागामध्ये पण पाहतो आपण की हे सगळेचे सगळे पर्वत जे आहेत हे समुद्रातून वर आलेले आहेत. इंडोनेशिया जो आहे हा वर आलेला आपल्याला तपासून पाहता येतो आहे. याची पण कारणं नेमकी ही आहेत. जगभरातील ज्वालामुखींचं वितरण जे आहे हे प्लेट टेक्टॉनिकच्या माध्यमातूनच चांगलं समजावून सांगितलं जाऊ शकते आहे. आपण पाहतो की एका स्पेसिफिक भागामध्ये पाहतो आपण की जगातील 500 एवढे जिवंत ज्वालामुखी जे आहेत हे असलेले आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या भागामध्ये आहेत. का बरं आहेत ते इथेच का बरं स्थिरावलेले आहेत. या सगळ्या भागाला आपण द रिंग ऑफ फायर असं म्हणतो आहे. हा का बरं रिंग ऑफ फायर जो आहे हा अस्तित्वामध्ये आलेला आहे याचं सुद्धा उत्तर जे आहे आपल्याला पाहायला मिळतं. कारण बिकॉज ड्यू टू द बाउंड्री ऑफ द टू डिफरंट प्लेट या ठिकाणी पाहतो आपण की सगळी सेस्मिसिटी जी आहे आणि वल्कॅनिझम जो आहे हा या ठिकाणी स्थिरावलेला आहे. ही सगळी उत्तरं जी आहेत ही उत्तरं प्लेट टेक्टॉनिक देऊ शकत आहे आणि त्यामुळे हा सिद्धांत जो आहे फार महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल.
शेवटी बोलतोय मी, प्लेट टेक्टॉनिक कशा कशाचं उत्तर देत आहे आपण या ठिकाणी विचारात घेण्याचा प्रयत्न करूया. महाखंडांचं विस्थापन झालेलं आहे आणि का बरं आहे हे प्लेट टेक्टॉनिक सांगतोय. वेगनर वाज राईट हे सुद्धा सांगतोय प्लेट टेक्टॉनिक. जगभरातील समुद्र फाटत चाललेले आहेत आणि फाटण्याचा वेग काय आणि किती आहे हे सुद्धा प्लेट टेक्टॉनिक सांगतोय. पर्वतांची उंची वाढत चाललेली आहे, विशिष्ट ठिकाणी उंचावण्याचा वेग कमी किंवा जास्त का आहे याचं उत्तर जे आहे प्लेट टेक्टॉनिक देत आहे. जिवंत ज्वालामुखी कुठे आहेत आणि का बरं आहेत याचं उत्तर प्लेट टेक्टॉनिक देतो आहे. जगभरातील भूकंप कुठे आणि का बरं होतात याचं उत्तर प्लेट टेक्टॉनिक देतो आहे. जगभरातील पर्वत जे आहेत ज्याला आपण स्पेशली आपण फोल्डेड माउंटेन आपण या ठिकाणी म्हणतो आहे आणि इव्हन वॉल्कॅनिक माउंटेन सुद्धा ते तिथेच का बरं आहेत ते प्लेट टेक्टॉनिक याचं उत्तर देत आहे. जगभरातील बेटे आणि आर्चिपेलागो जे आहेत त्यांचा आकार धनुष्य का बरं आहे त्यांचा आकार असा बिलकुल बोच्या आकाराचा याचं उत्तर जे आहे हे उत्तर प्लेट टेक्टॉनिक आणि पुढे आपण त्याला म्हणता येईल की आयलरीन थेअरीच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न आपण करतो या ठिकाणी. पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव जे आहेत का बरं बदलतात पुन्हा प्लेट टेक्टॉनिक. भविष्यातील नवीन पर्वत कसे असतील आणि कुठे असतील. भविष्यातील समुद्र जे आहेत त्यांचा आकार कसा असेल आणि किती मोठा असेल. असं म्हणतात की पॅसिफिक महासागर जो आहे तो कॉन्ट्रास्ट होईल, तो लहान होईल, पण अटलांटिक महासागर जो आहे मात्र मोठा होईल. याचे कारण जे आहेत कारण काय असतील पुन्हा प्लेट टेक्टॉनिक. आणि पृथ्वीचं वय जे आहे किती आहे हे सुद्धा, हे सगळी उत्तरं जी आहेत प्लेट टेक्टॉनिक या थेओरीच्या माध्यमातून आज आपण देऊ शकतो आहे. आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की वेगनरियन थेअरीच्या नंतर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ही मतं जी मांडलेली आहेत ज्याला आपण प्लेट टेक्टॉनिकची थेओरी असं म्हणतो आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो थोडंसं वाढलं असेल हा, पण अतिशय महत्त्वाचा सिद्धांत होता आणि मी सगळ्या गोष्टींना कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. प्लेट टेक्टॉनिकचे सगळे ॲस्पेक्ट जे आहेत त्यांना मी अगदी खोलात जाऊन हात लावायचा प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी मी सांगू शकलो नाही, मी सगळं लिहून घेतलेलं आहे. आपण व्हिडिओ पॉज करावा आणि त्याला वाचून काढावं. ही थेओरी जी आहे तुम्हाला नक्कीच कामात येईल. ही निवडच जिओग्राफीला या वर्षीला नाही आहे, पुढे MPSC आणि UPSC सारख्या ज्या काही एक्झाम असतील त्यामध्ये सुद्धा प्लेट टेक्टॉनिक जो हा जास्त कामात येईल. तर हा आपण सगळ्यांनी वाचावा अशा प्रकारची सूचना तुम्हाला मी करतोय आणि थांबतोय. पुढच्या आपण व्हिडिओज जे आहेत त्या नक्कीच वाचाव्यात, त्यांना लाईक करावं अशा प्रकारची पण विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करेल. आपण ते कराल अशा प्रकारची सूचना तुम्हाला मी देतोय. थँक्यू. तर घरीच राहा, अभ्यास करा, नीट अभ्यास करा आणि परीक्षेत चांगले गुण संपन्न करा. थँक्यू.